बाजूला तुम्हाला पाहायला मिळतीये टीम जयदुर्गा ज्यांचे पुरस्कार आहेत. दोनों टीमों से एक रिक्वेस्ट है, 30 मिनट का समय है. आपने अधिक समय लिया तो हो सकता है आपको पेनलाइज किया जाए. प्रभुदास नाईक साहेबांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतोय. गेम इज ऑन. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला. मिस टायमिंग आहे. फिल्डर आलेत फार वेगानं. वॉट अ कॅच. अफलातून हा झेल जो टीपला स्क्वेअर ऑफ द विकेटचे फिल्डर सूरज आणि फलंदाज होतील बाद. कमाल. ने इस तरह के कैचेस आसान नहीं रहते ओमकार. हालांकि गेंद काफी देर तक आसमान में थी, लेकिन आखिरी मोमेंट तक उनकी जो नजरें थी गेंद पे थी. और विवेक पवार शून्य का चश्मा पहनकर लौटते हुए. पहिल्याच बॉलवरती लागला धक्का. फलंदाज झाले तिथनं बाद आणि डायमंडचा शिकार फलंदाज ठरलाय विवेक पवार. नवीन फलंदाज कुमार गुणच्या सोबतीनं सूरज केणे. यस, मैन फ्रॉम भावाले सूरज केनी. हा देखील यंगस्टर आहे. सध्या फार चांगलं क्रिकेट भिवंडी विभागामध्ये तो सातत्यानं खेळतोय. राऊंड विकेट आले. हलक्या हातानं पुश केलाय कुमारनं. माहिती आहे मागच्या बॉलवरती विकेट गेली. एक सेन्सिबल क्रिकेटर आहे कुमार आणि हलक्या हातानं पुश करत असताना पहिली सिंगल ऑन दी मार्क. कुमार गुण. Nicely played, pushed as ball. Kumar is the one of the best player. He is always played according the situation. सूरज केने, मैन फ्रॉम भावाले. पिछले सीजन का पहला कैच सूरज केने ने पकड़ा था और इस सीजन का पहला कैच अक्षय मडवी उर्फ औक्या ने पकड़ा है. 0 मिनिटांमध्ये कमाल औक्या. धनेश 11 पाहिजे. 6वी मॅच कुठपर्यंत जाईल विवेक शेलार आणि त्याची आर्मी. जयदुर्गा बी प्रयत्न करेल की कमीत कमी धाव फलकावरती रोखलं जावं. बॉल तयार. हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला फटका फार सुंदर सजवलाय आणि अंपाशा इशारा नो बॉल. म्हणजे 1+1 आणि 2 धावेच्या मदतीनं टीम पुढे सरकती आहे. धनेश 11 कुकसे धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. फ्री हिट है और कुमार गुण सोच रहे हैं कि ऐसा मौका फिर कहां मिलेगा. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला. षटकार कुमार गुणच्या बॅटमन आलाय. हा पहिला आणि धनेश 11 कुकसेनं केला आगाज. आता षटकारानं ball over the square leg for a glorious 6. First attacking stroke from Kumar Gun. जगदीश नाईक आता फिल्डिंग मध्ये चेंजेस आणत असताना त्याला माहिती आहे त्याचा अनुभव देखील या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जर आपण पाहिलं प्रेम आहे. एक विकेट त्याला मिळाली आहे. नो बॉल त्याच्यावरती कुमारनं षटकार. नंतर हा बॅकफुटला येऊन एक अफलातून फटका. कुमार गुणच्या बॅटमननं चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला स्क्वेअर कट करत असताना हा चौकार. पर कुमार गुण ने देखिए नजाकत ज्यादा ताकत कम. क्लासिकल स्ट्रोक ऑफ हिज बैक फुट क्रैक्स इट पास द पॉइंट फॉर 4. हा क्लास आहे कुमारचा. ऑन साइडला स्वीप करायचं होतं. शरीरापासून फार दूर ठेवला होता. अवे फ्रॉम द बॉडी. खोलवर टप्पाचा हा चेंडू कुमार गुंड तिथे बीट झाले. कुमार गुंड एक असा फलंदाज जो मैदानावरती जास्त काळ थांबला तर त्यांचे जे पिन चिटर धनेश बॅट्समन आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं टार्गेट सेट होतं. हलक्या हातानं चॉप करायचं होतं. बॅटच्या टोइनला बॉल आला. तो पण एक सिंगल अगदी सहज कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. एक विकेट गमावली धनेश कुकसेनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या जाऊन पोहोचलेत अर्थातच 14 या आकड्यावरती. बिल्कुल ओमकार पहला मैच BC4 फॉर्मेट में धनेश कुक से खेल रही है और बढ़िया शुरुआत. और सबसे बड़ी बात है कि उनके जो ओपनर है कुमार गुण वो बहुत अच्छे टच में नजर आ रहे. ऑलवेज फॉर्म परमानंट भावेसर क्लास परमानंट. का म्हणाल भावेसर कुमार गुणची फलंदाजी जी आजवर आपण अनेक वर्ष पाहिली आहे. बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग करणारी ज्यावेळी संघाला गरज आहे त्यावेळी बॅटचं तोंड उघडणं एक परिपक्व क्रिकेट कुमार खेळतो. कौन भूल सकता है कुमार गुण की उस बारी को. फाइनल से पहले फाइनल बाली ट्रॉफी 2016 का बी इंडियन मुकाबला धनेश कुक से जब विकी स्पोर्ट के नाम से खेलती थी. 5 बैट्समैन 14 पे आउट हुए थे. जयेश पाटिल के आउट होने के बाद लग रहा था कि मैच अब चला गया है, लेकिन कुमार गुण ने 43 रनों की एक बहुत बड़ी बारी खेली और अकेले ही मैच जिता दिया. 2 षटकांचा जर आपण विचार केला तर तिथे टीम फार बॅकफूटला होती आणि त्यानंतर कुमार गुणच्या बॅटमधून रन्स आल्या आणि बाली ट्रॉफी गाजवली होती या संघानं. विकी स्पोर्ट्स कुकसे या नावानं खेळत असताना पहिल्या षटकामध्ये आले 14. बॉलिंग ट्रॅक मध्ये तयार झाला. सूरज हाफ ट्रॅकर प्रचंड गती आहे सूरज भोईरकडे आणि वेगावरती स्वार होऊन नेहमीच तो फार चांगली बॉलिंग करत असतो आणि एक लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल मेल धनेश 11 कुकसे टीमला आणि या सिंगलच्या मदतीनं हा संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 1 गडी बाद 15. अच्छी गेंद थी. सूरज भोईर की रफ्तार है उनके पास. देखिए आप तेज गेंदबाज है तो आपके पास यॉर्कर्स और शॉर्ट पिच गेंदों का अच्छा तजर्बा भी चाहिए और अच्छी गेंदें भी चाहिए. लंबा रनअप है बॉबिलिस की तरह. अगदी विश्वजीत ठाकूरची आठवण होते त्याच्याकडे पाहिल्यानंतर. आणि हाफ ट्रॅकर गती आहे मात्र टप्पा फार लवकर रीड केलाय आणि पाठवला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो एक दमदार षटकार फलंदाज सूरज केनेच्या बॅटमधून. बहुत अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आवाज म्हणजे देवाभाई आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं त्यांची आठवण करून देणारं हे संगीत आपण पाहिलं. आणि या षटकाराच्या मदतीनं 200 षटकार या टुर्नामेंट मधले कंप्लीट झालेत. काय स्कोरिंग करतात साहेबा मोमीन अफलातून लाजवाब. चौथा दिन है और 200 सिक्सर लग चुके हैं. सिक्सर के भी रिकॉर्ड में आपको बताता चलूंगा. बॉल तयार होतोय. सूरज इथे लाईन चांगली आहे. मागचा चेंडू फार अर्ध्या विकेट वरती होता त्यामुळे बॅट्समनला संधी मिळाली चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवण्याची. हा गुडलाईन स्पॉट वरती बॉल होता. एक तेज तर फास्ट बॉलर तुम्ही आहात तर गुडलाईन स्पॉट वर इन कटर आउट स्विंगर तुमच्याकडे असायला हवेत. तुमच्याकडे गती असायला हवी. तुम्ही यॉक करू शकता. आणि आता कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाज सूरज भोईरचं सूरज केनेच्या विरुद्ध. डॉट बॉल फिल्डिंग आपण पाहिली तर एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन एक मिड विकेट. पॉवर प्ले 2 आणि नो बॉल ओव्हरस्टेप केलाय. आधी देखील एक नो बॉल आला तिथे षटकार आला प्रेमच्या विरुद्ध कुमार गुणच्या बॅट मधनं आणि आता नो बॉल आला. एक रन एक्स्ट्रा मिळतीये आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. ओव्हरस्टेप फार फार दूर केला होता आणि अतिशय चांगलं लक्ष अंपायर फयाज सरांचं. 10PL मध्ये देखील आपण शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती नांपाची भूमिका पार करताना पाहिलं. एक लेजंड अंपायर एक स्टँडर्ड क्रिकेट टुर्नामेंट आणि सगळं काही तुम्हाला दर्जेदार पाहायला मिळत आहे. फ्रीचा बॉल स्ट्रायकर इनला सूरज केने. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला खेचला. फ्री झेल झाला होता मग संधी मिळेल फलंदाजाला कारण ते नशीब तुमच्या बाजूने कारण हा फ्री हिट होता आणि हा चेंडू देखील नो बॉल आहे. हा चेंडू देखील नो बॉल आहे म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आणि 1+1. धनेश 11 कुकसे 12 फेब्रुवारीला त्यांचं क्रिकेट थांबलं
BC4 फॉर्मॅट मध्ये ही टीम पुन्हा एकदा आली आणि आज मेहनत तो दबदबा आणि त्यासोबत नशीब देखील घेऊन आली आहे धनेश इलेवन कुकसे. देखिए उसका एक बेनिफिट ये भी मिल रहा है कि ये तीसरा नो बॉल दूसरे ओवर में हुआ है, ज्यादा तेज करने में और स्टेपिंग कर रहे हैं सूरज भुई, टीम के कैप्टन है. फ्रीट कंटिन्यू आणि आता कुमार गुंड आणि कुमार गुंडला आता शांत ठेवलाय आता वापसी पाहायला मिळाली आणि हा चेंडू जातोय इथनं निर्धाव. अतिशय सुंदर मागचा झेल घेतला होता, मात्र तो देखील नो बॉल. फ्रीट देखील होता, हा फ्रीटचा बॉल तिथे फारसा फायदा कुमार गुंडला उचलता आला नाहीये. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती 24 धावा. फार दूरवरचा रिदम रनवे आहे गोलंदाज सूरज भोईचा. राऊंड विकेट येतोय डाव्या त्याच्या बॅट्समनसाठी शॉट ऑफ लेंथ होता. मिड विकेटला शेतक्षक तैनात. बलवंत जोपर्यंत चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्ड वरती पाहायला मिळत आहे 25. उजवा आणि डाव्या त्याची जोडी खेळतीये. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात धनेश इलेवन कुकचे टीमसाठी. सातत्यानं रणनीती ट्रॅप आखले जातात. या मोठ्या टीमला एक मोठा संघ जगदीश नाईकचा कशा प्रकारे फाईट देईल त्यासाठी लक्ष तुम्हा सगळ्यांचं मैदानाकडे सातत्यानं लागलंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि अपील झालाय लेग बिफोर विकेट साठी. धोक्यात होती विकेट सूरज केनेची, अंपायर सहमत नाही आहेत. लेग बाईचा इशारा आलाय. ज्यावेळी तुम्ही लेग बिफोर विकेट साठी अपील करता त्यावेळी चेंडूचं सगळ्यात आधी इम्पॅक्ट पाहिलं जातं, विकेट हिटिंग, आणि या सगळ्या गोष्टी इथे तंतोतंत जुळाल्या नाही आहेत. तर मग फैयाज सरांनी नॉट आउट घोषित केला आणि लेग बाईचा इशारा दिला. एक सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ भावेसर पूर्ण झालाय आणि आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल स्कोरकार्ड वरती 13.00 या सरासरीनं 26 ला 1 गडी बाद जयदुर्गा बीच्या विरुद्ध धनेश इलेवन कुकसे खेळतोय. Yes, I think a very good start from Dhanesh Kukse in mandatory power play. 26 without loss. माजिद खड़बे भिवंडी क्रिकेट के उन्होंने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा. धनेश कुकसे फार प्रतीक्षा केल्यानंतर मैदानावरती आली आहे. मोठा फॅन फॉलोविंग देखील आहे या टीमचा आणि विवेक शेलारला नक्कीच आज कॅप्टन आणि त्याच्या टीमला जरूर सांगावं लागेल अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहा बाकी है, अभी तोली हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना एक क्रिकेट भिवंडी का पूरा आसमां बाकी है. या मॅच मध्ये ती दमदार सुरुवात धनेश इलेव्हनला मिळेल का की जयदुर्गा बी पहिला पराभवाचा धक्का धनेश इलेव्हन कुकसेला देईल. बलवंत शेठ प्रतिष्ठान या चमचमत्या मानाच्या सन्मानाच्या प्रतियोगितेमध्ये. ओव्हर नंबर 3 फिल्डिंग आता विखुरलेली आहे आणि पॉवर प्ले कंप्लीट झाल्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण 5 फिल्डर पाहतोय. एक एक्स्ट्रा कव्हरला, एक लॉंग ऑफला, ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आला आहे. ऑल टाइम एक दर्जेदार असा अष्टपैलू खेळाडू हरी जोशी. 2 ओव्हर 26 झालेत. कमबॅक करायचा आहे हरी जोशीला. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या फार बाहेर आहे. अंपाचा इशारा वाईट बॉल. प्रसादजी सहस्त्रबुद्धत आता स्ट्रायकर यांच्या अंपाच्या भूमिकेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सोनादेवी आणि त्यांच्या विरुद्ध सुरेश इंटरप्राइजेस पाय. I kindly request both the captain please come on the stage for the toss. On side la pull, powerful, delicious, wonderful sixer. सूरज केने man from भावाळे is on fire now आणि त्यांना मारलाय या डावातील हा तिसरा षटकार. बॉटम एंड का क्या इस्तेमाल किया था. देखिए इस तरह के शॉट इतने आसान नहीं रहते. हल्की सी शॉट गेंद थी, चढ़ भी रही थी, लेकिन बल्ले के बीचों बीच लिया और पुल कर दिया गेंद को काऊ कॉर्नर के ऊपर से. 6 रन. दोन षटकांमध्ये फार चांगला स्टार्ट मिळाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर मात्र आता धावा थांबत नाहीयेत. हल्ला बोल तर सुरूच. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है.
मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. आणि जयदुर्गाला आता तेच ठरवायचं आहे की आपल्याला लढायचं. नो डाऊट ॲट ऑल. धनेश 11 कुकसे नेहमीच भिवंडीमध्ये जाजावी मैदानावरती उतरतो एक विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र जयदुर्गा बीच क्रिकेट आपल्याला विसरून चालणार नाहीये. लॉट्स ऑफ हार्डवर्क आणि प्रचंड गुणवत्ता या संघामध्ये ती सिद्ध करणं गरजेचं आहे. हरी जोशीला कारण सध्या तो महागडा ठरतोय. राऊंड विकेट आलेत. फार सुंदर बॉल, फार सुंदर बॉल. बॅटन पॅड मध्ये जो गॅप होता अगदी त्यामध्ये यॉक केलं आणि हा येतोय डॉट बॉल. आणि या दरम्यान शुभागमन झालंय आदरणीय पंकज दादा घरात यांचं, ज्यांनी आम्हाला लाईव्ह स्पॉन्सर केली आहे. GTC ही ऑफिशियल वेबसाईट, त्यांचं देखील मनपूर्वक वेलकम. डीप मिड विकेटला फिल्डिंग थोडीशी खराब आणि रन्स मिळालेत त्या म्हणजे 3. पहिली विकेट शून्यावरती गेली आणि तदनंतर आपण पाहिलं कुमारच्या बॅटमधनं सिंगल ऑन दी मार्क टीम धनेश 11. आणि आता धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय स्कोरकार्ड वरती ते म्हणजे 36 आणि भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी कुमार आणि सूरज केने मध्ये होतीये. कुमार गुण या नावामध्ये देखील धनेश या संघाचं विजयाचं फार मोठं रहस्य आहे. अनेक वर्ष धनेश कुकसेसाठी त्यांना दिली आहेत या फ्रँचाइजसाठी. भिवंडीचे विजय माल्या म्हणून ज्यांची ओळख आहे. पांडुरंग धर्मा पाटील फार्म टीम इन ॲक्शन आफ्टर लॉंग टाइम. राऊंड विकेट. गती कमी केली, कुमार गुंडला थांबवलं. डाव्या हाताच्या बॅट्समनसाठी हा लेग ब्रेक होता. खरं तर गोलंदाज उजव्या हाताचा त्याच्या माध्यमातून टाकला गेलेला ऑफ ब्रेक आणि बीट केलाय फलंदाज कुमार गुंडला. चेंडू जातो डॉट. कमबॅक फार महत्वाचं होतं आणि धावफलक स्कोरकार्ड वरती 36 जे 36 वरती थांबलाय. आणि आता जगदीश नाईकच्या हातामध्ये बॉल. मी ती सफलता हरी जोशीला. बाद होतं फलंदाज कुमार गुंड आणि धक्का लागलाय हा दुसरा आणि न्यू बॅटर इंटर होतोय. भिवंडी क्रिकेट मधला एक दादा खेळाडू वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील नंबर 4 वरती येत असताना. लेट बलवंत सेठ प्रतिष्ठान चषक पिंपलास, आप सभी का हार्दिक स्वागत है इस स्पर्धा के वन मैन शो रोहन पाटिल उर्फ बंटिया सेठ और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से. सगळ्यांचीच अफार मेहनत आहे आणि बलवंत काका देखील एक चांगले क्रिकेटर होते. भिवंडी नक्कीच पिंपळास 40+ संघातील आणि त्यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न हा केला जातोय. ज्यावेळी सुजाता चषक झाला मला आजही आठवतं, जी एक शो मॅच झाली त्यामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं होतं. राऊंड विकेट यॉर्क केलं होतं, वाईड यॉर्कर आणि बीट केला आता फलंदाजाला. नवीन फलंदाज झाला जयेश पाटील. कुमार गुण बाद झाल्यानंतर षटक संपन्न झाली आहे 3. आफ्टर 3 ओव्हर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 12.00 या सरासरीने 36. जिंदगी की लंबाई नहीं गहराई मायने रखती है. आणि या दोन्ही टीम कडे ना गोलंदाजी युनिट मध्ये देखील एक खोलवरपणा स्टँडर्ड आहे, बॅटिंग युनिट मध्ये एक स्टँडर्ड आहे. तर मग हा मॅच ना एक तुम्हाला वेगळाच आनंद देईल आणि तो आनंद आपण अजून द्विगुणित करूया. या ऐकूयात 27 वर्ष नक्की ज्या आवाजानं भिवंडी क्रिकेट दणानून सोडलाय एक सायक्लोपीडिया इथल्या क्रिकेटचा सिद्दीकजी भावे सर. Thank you so much, Omkar Shetty. Back to cricket now. You are watching late Balwant Seth Cup Pimplas from Pimplas historical ground. The match between Dhanesh Kukse and Jay Durgabi. End of the third over. 36 for the loss of 2 wickets. Kumar Gund is out for 13. Vivek Pawar is out for duck.
Jayesh yet open his account, face one ball, and Suraj Kene on 17. Is a change in bowling now is going to be Prem Chavan brought into the attack. Facing him batsman Suraj Kene. Here he go. Goes to Suraj, helicopter drive over the infield. Ball is travelling to deep extra cover. Well cut off from the fielder. Meanwhile, batsman gets 2. So Suraj Kene moves up to 19 and his score moves up to 38 for the loss of 2 wickets. Danesh Kukse. Prem Chavan, right arm round his stumps. बहुत ऐसा है मैं 9.5 should be a 6. Yes, it is. From Suraj Kene, 25 and his score bouncing to 42. 44. This time slowed one, but ball is travelling in no man's land. Balwant Dalvi is there. In come throw, but Jayesh Patil, best runner, makes easily 2 runs. ते या जर्मनीत शुभागमन झाला. भिवंडी विभागातील एक स्टार क्रिकेटर अक्षय मडवी केवनी त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. या अवक्या आपलं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय बलवंत प्रतिष्ठान या ट्रॉफी मध्ये. एक भिवंडीचा सेलिब्रिटी म्हणजे अवक्या. 46 for the loss of 2 wickets. Akshay Madhvi taken a first catch in this season. This time helicopter drive, but fielder find the ball at long on. Viswajit Naik is there, but Suraj looking very confident. Suraj Kene, man from Bhavale, is on 28 and his score is 47 for the loss of 2 wickets. तो यंगस्टर आणि त्यातल्या त्यात त्याची धनेश मध्ये वर्णी लागली आहे आणि तो सांगतोय या मॅच मध्ये जो पानी से नहाएगा वो सिर्फ लिबास बदल सकता है, लेकिन जो पसीने से नहाएगा वो सूरज केने इतिहास बदल सकता है. Prem goes to Jayesh, put away. There is the fielder and Jayesh is out for duck. ला मोठी संधी होती, बाद झाले, विकेट मिळतीये आणि हा धक्का दिलाय तो म्हणजेच गोलंदाज प्रेमनं. आणि या मॅच मध्ये जयदुर्गा बीला देखील अगदी तेच तर सांगायचं. या जिंदगी है साहब बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे. आणि मैदानावरती आता इंटर होतोय तो म्हणजेच भिवंडी क्रिकेटचा एक शहनशाह क्रिकेटर अर्थातच प्राउड ऑफ भिवंडी भावेश पवार. इस वक्त गावदेवी चषक बापगांव के फोकसमैन सूरज भुए हमसे जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत. निवेदन है मंच पे आना है. न्यू बैट्समैन इन प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट ड्रॉप सीन्स हीरो हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार. जयेश इज आउट फॉर डक. स्कोर इज 47 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. प्रेम राइट आर्म राउंड हिज स्टंप्स. बॉल दिस टाइम hooks that ball over long leg for a glorious 6. This is the quality batting from Suraj Kene and he bouncing to 34. षटकं पाहायला मिळाली. एकल प्रणय पाटीलच्या बॅटमधनं, एकल बबलू पाटीलच्या बॅटमधनं आणि सध्या सूरज 34 वरती बॅटिंग करतो आणि तो सांगतोय भावेसर या मॅच मध्ये ना पूछो कि मेरी मंजिल का अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, ये किसी और से नहीं धनेश 11 कुकसे से किया हुआ वादा है. अफलातून दर्जेदार बॅटिंग तो करतोय. डाव एका बाजूने पूर्णपणे सावरत असताना धनेश कुकसेसाठी सूरज केने फ्रॉम भावाळे 34 पे बल्लेबाजी कर रहे हैं. 5 अर्धशतक BC4 फॉर्मेट में आ चुके हैं. इस स्पर्धा में 2 आए. पहला अर्धशतक सचिन भोयर, दूसरा बिलाल शेख, तीसरा
बापगांव चषक में सोना देवी के ओपनर बैट्समैन राहुल मात्रे ने लगाया, चौथा वंडर बॉय ऑफ कारबाव ने लगाया और पांचवा बबलू पाटिल वंडर बॉय ऑफ पीटीसी। स्विंग एंड मिस, नजरें हट गई थी भावेश पवार की, बैठक शॉट खेलना चाहते थे, बढ़िया गेंद हरी जोशी की। दोनों टीमों के कैप्टन रोहित चौधरी फैम टीम, सोना देवी लॉजिस्टिक और सुरेश इंटरप्राइजेस पाए भरत और अनिल देवलीकर फैम टीम। राइट आर्म राउंड स्टंप जा रहे हैं हरी जोशी। भावेश को स्लाइस किया है, खाली क्षेत्र है, गेंद एक्स्ट्रा कवर में, 6 रन। क्या शॉट खेला है, माजिद बोबड़े के उस शॉट की याद ताजा हुई जो कैफी आजमी में अख्तर शेख को खेला था। यह है भावेश पवार, स्कोर उछलता हुआ 59 पे पहुंचा है। गेंद के ऊपर मानो बल्ले को फेंक दिया था उन्होंने। सलमान अंसारी 12वें खिलाड़ी। फिर अच्छी गेंद, एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ। दूसरी मर्तबा हमने देखा कि भावेश पवार की नजरें हट गई थी, लेग बाय का इशारा अंपायर का 60। हरी जोशी भी तय कर लिया है, अगर एक तुम मारोगे तो एक मेरा होगा। सुरेश पाए और सोना देवी के बीच में इस सीजन में BC4 सिटी क्रिकेट में इससे पहले एक मुकाबला हुआ जिसे सुरेश पाए ने जीता। सूरज भोईर आपको मंच पे आना है, आ चुके हैं, वेलकम। हरी जोशी राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए, ज्यादा तेज करना चाह, वाइट। देखिए पिछले सीजन में 18 अर्धशतक लगे थे, 12 हैट्रिक हुए थे। इस सीजन में 5 अर्धशतक लगे और 8 हैट्रिक हो चुके। 61 पे पहुंचा है स्कोर धनेश कुक्से का। हरी जोशी गति परिवर्तन, लेकिन वाइट। आजम पटेल ने धनेश कुक्से को ऑल द बेस्ट कहा है मापोली से। कदाचित गोलंदाजाला ते अपेक्षित नव्हतं, आता अंपायर इज अ बस जज आणि व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर एक्स्ट्रा रन। आता कमबॅक फार चांगलं केलंय, ते म्हणजेच टीम जयदुर्गा बी न आणि हरी जोशीचं सेकंड स्पेल पाहायचं कशा प्रकारे राहील। हरी जोशी राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए, यॉर्कर लेन की गेंद थी, खोद के निकाला गेंद को, डीप मिड विकेट पे थ्रो पहुंचा है, बच गए। इसे कहते हैं कि आसमान से गिरा और खजूर में अटका, बच गए वहां पर। मशहूर कमेंटेटर शाहपुर के युवा, वॉइस ऑफ शाहपुर जगदीश तारमाले ने इस वक्त कमेंट्री पैनल के लिए मुबारकबाद दी है। बहुत शुक्रिया आपका, बहुत स्वागत। शाहपुर में अपनी आवाज का जादू जगाते हैं और लॉकडाउन में कई महान क्रिकेटर्स के उन्होंने इंटरव्यू लिए थे। हरी जोशी राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए, इस मरतबा स्ट्रोक को चेक किया भावेश पवार ने, चिप किया डीप एक्स्ट्रा कवर में, 2 रन पूरे। रनिंग बिटवीन द विकेट्स दोघांमध्ये फार चांगलं तालमेल आपल्याला पाहायला मिळतं। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि या 2 धावेच्या मदतीने धनेश कुक्से जाऊन पोहोचली आहे 65 लॉस ऑफ 3। 65 रन। भावेश पवार 8 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 2 डॉट गेंदें खेली है, 4 गेंदों का सामना किया है। इस मरतबा शॉट में एलिवेशन नहीं है, खेलना चाहते थे काऊ कॉर्नर में, गेंद चली गई लॉन्ग ऑन वाइड में। ओवर समाप्त होते हुए 5 कुल स्कोर है,
66 विकेटें गिरी है 3. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावा, एक चांगल्या स्थितीमध्ये धनेश. शेवटच्या षटकामध्ये जयदुर्गाला कमबॅक करणं फार चांगलं आहे आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा कशा खर्च होतील तो प्रयत्न जयदुर्गाचा असेल. त्यामुळे टीम हडल कॉल केली आहे कॅप्टननं की येणारं षटक कोणत्या बॉलरकडे दिलं जावं आणि पाहायचं या चर्चेतनं कॅप्टनचं उत्तर काय, कोणत्या बॉलरवरती विश्वास इथे जयदुर्गा बी हा संघ ठेवतोय. कमेंटेटर मोहन भुईर, आप जहां कहीं भी हो आपको तुरंत कमेंट्री बॉक्स में आना है. कमेंटेटर मोहन भुईर भी मनमोहन है या जगमोहन है ये बताना मुश्किल है. आणि नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं. सोनादेवी यांनी त्यांना फाईट करणार आहे सुरेश इंटरप्राइजेस पाय. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत. ज्या टीमचा कॅप्टन नसेल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. अंतिम षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती जगदीश नाईक आणि कॅप्टन मध्ये चर्चा झाल्यानंतर इथे विश्वास ठेवला गेलाय पिंटू पाटील या खेळाडूवरती. त्याच्याकडे अनुभव फार चांगला आहे. मग स्ट्रायकर एंडला आहे ड्रॉप सीनचा हीरो भावेश पवार. डेथ ओवर में पिंटू पाटिल को लाया है. 2013 और 14 का सीजन था. पिंटू पाटिल नंबर 1 पे रैंक कर रहे थे ऑलराउंडर में, नंबर 2 पे आसिफ नाना. पिंटू उछाल दिया है, ओ माय गॉड क्या शॉट है, दूर गगन की छाव में भेज दिया तारामंडल में. भावेश पवार ने 6 रन. ने कहा था कि बैट्समैन अपने हाथ में बल्ले के साथ हथौड़ा लाता है, लेकिन डेयरिंग क्या है. देखिए आपका कॉन्फिडेंस और डेयरिंग ये प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होता है, ये बनाना पड़ता है आपको. अगर जुनून कामयाबी का होता ना भावे सर तो कठिनाइयों का रास्ता कभी आपको रोक नहीं सकती. सबसे लंबा सिक्सर इस टूर्नामेंट का पिंटू. फुल टॉस, एक और गेंद मैदान के बाहर. भावेश पवार ऑन फायर, एक और सिक्सर. आणि आता प्रत्येक जण म्हणत असेल की ही 30 धनेश 11 कुक्स आहे ज्यांनी 2019-20 मध्ये 16 फायनल सिटी क्रिकेट फॉर्मॅट मध्ये जिंकल्या होता. आणि आता त्यांचा जो फॅन फॉलोइंग आहे भावे सर तो म्हणत असेल सरप्राइज किंग इज नो डाउट एट ऑल. सुपर छोटी की टीम रही थी, रिकॉर्ड बनाया था उन्होंने एक सीजन में सबसे ज्यादा. लेकिन भले से पिछले सीजन में वो 12 तारीख को बाहर चले गए थे, लेकिन उससे पहले माउली से वो 3 मैच हारे भी थे. माऊली स्पोर्ट रँकिंग नंबर 1 वरती होती त्या टीमात शंकाच नाही. आणि या बॉलवरती जर षटकार आला तर मॅक्स भाई आणि छोटा भाई यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते म्हणजेच भावेश पवार साठी. पिंटू भावेश को ये भी जाएंगी साजन के घर. क्या बल्लेबाजी हो रही है. भावेश पवार को रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन होता हुआ. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. ये गेंद को तो उन्होंने ताकत भी नहीं लगाई थी. सिक्सर की हैट्रिक लगाने वाले इस स्पर्धा में चौथे बैट्समैन, हर फन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो, व्हाट अ प्लेयर इज. आणि अजून एक षटकार आला तर अजून 1000 रुपयाचं पारितोषिक भावेश पवारला दिलं जाईल. छोट्या भाई आणि मॅक्स भाई दिवा ग्रुप यांच्या माध्यमातून ते पारितोषिक इथे दिलं जातं. बिकॉज 491 हे फक्त एक नंबर नहीं है, यही तो देखिए यूट्यूब पे व्यूअर्स कितने बढ़ गए. क्यों? उनको पता था भावेश पवार है, उनको पता था धनेश है. एंट्री लेट है लेकिन ग्रेट है. म्हणून तर प्रत्येक जण वाट पाहत होता की ही टीम कधी उतरेल मैदानावरती. आणि आज उतरली आणि फक्त उतरली नाही आहे तर त्यांच्या क्रिकेट सोबत तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन धनेश 11 कुक्से करतो कमबॅक. 84 रन कल का आरडी का 82 का रिकॉर्ड टूटा, लेकिन इस सीजन का रिकॉर्ड आरडी के नाम है 99 रन्स. अच्छी वापसी, छोटी बैकलिप से ड्राइव किया, भावेश की तरफ थ्रो और भावेश पवार आउट. चाहिए 9 गेंदों का सामना किया, 28 रन, 4 फलक बोस गगन चुंबी सिक्सर लगा के
भावेश पवार लौटते हुए। नए बैट्समैन फिनिशर ऑफ भिवंडी, फिनिशर ऑफ ठाना और वाकई में फिनिशर ऑफ महाराष्ट्र की तरफ बढ़ रहे हैं महेंद्र मागे। काल मी म्हणेल ना या नावापुढे फिनिशर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट वर्ड लागलं असतं. जर जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीला काल त्यांना जर मॅच जिंकून दिली असती ना तर महेंद्र मागे हे नाव काय भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची त्याला संधी जरूर होती. लेकिन वो जो लास्ट ओवर डाल रहे थे वो गेंदबाज ने महेंद्र मागे को विजय पावले सांगली एक्सप्रेस तमाम गेंदे उनकी जड़ में रखी थी, लाख कोशिश की हेलीकॉप्टर उड़ा नहीं पाए. आणि काल ते क्लायमेट होतं ते देखील फार डेंजरस होतं. मात्र एक जो खेळाडू असतो ना त्याला एक्सक्यूज या नावाचा शब्द त्याच्या डिक्शनरी मध्ये कधीच नसावा आणि महेंद्र मागेकडे ते नाही आहे. पिंटू पाटिल मागे को ओ हो सीधा गेंद हवाई यात्रा करती हुई, नो बॉल और 6 रन. ये तो अंदाज है इनका. आणि पहिल्याच बॉलवरती माइटी महेंद्रच्या बॅटमॅनने आला षटकार आणि महेंद्र मागे सांगतोय जिसने भी खुद को खर्च किया है दुनिया ने उसी को गूगल पे सर्च किया है. आणि व्हेरी फर्स्ट बॉल त्याची ताकद काय महेंद्र मागे ते दाखवत असताना हा षटकार त्याच्या बॅटमॅननी टीम जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड वरती 92-99 चा हाय स्कोर आहे. कदाचित आता तो तोडतीये का धनेश इलेवन. देखिए टेनिस क्रिकेट में कोई ऐसा बैट्समैन नहीं आया जो गर्म पानी में और अच्छा खेलता हो. लोन महेंद्र मागे इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया गेंद को, 1 रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं और 2 रन पूरे किए. तो इस स्पर्धा का सबसे सर्वाधिक टोटल अब बन चुका है. कितने हुए? 94. सिक्सर लगता है तो आरडी ने जो चैलेंज के सामने नारायण स्मृति चषक में रन बनाए थे वो रिकॉर्ड भी टूट जाएगा. पिंटू पाटिल इस मरतबा हेलीकॉप्टर शॉट खेलने की कोशिश, लीडिंग एज, 1 रन. अपने आप से नाराज. कुल मिलाकर रन बने 95, 96 का टारगेट रखा है. अगले टॉस के लिए ओंकार शेट्टी जा रहे हैं. खेल की जब शुरुआत होंगी तो इनिशियल आपके साथ रहेंगे बहुत इंटरेस्टिंग कमेंटेटर बाबू शाह. तर टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे आणि पायचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारी जी टीम आहे सोनादेवी तुमचा कॅप्टन देखील यायला हवा. आणि हा टॉस करण्यासाठी आम्ही रिक्वेस्ट करतोय छोट्या बाई आणि मॅक्स दादाला तुमच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आणि जयदुर्गा बी चे कॅप्टन तुम्हाला मॅनेजमेंट कमिटी सोबत संपर्क साधायचा आहे. आणि विश्वासदादा पाटील त्यांना देखील आम्ही रिक्वेस्ट करतो की आपण देखील या 3 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस इथे केला जाईल. तर टॉस आपण करतोय. एका बाजूला सुरेश शिंदे प्राजेस पाय आणि दुसऱ्या बाजूला आहे सोनादेवी, कॅप्टन विकी आणि परेश. तर छोट्या दादा त्याचबरोबरीने माजी सरपंच वाशिरीचे विश्वासदादा आणि मॅक्स दादांचे शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस. वेलकम आहे आपल्या सगळ्यांचंच. तर आम्ही टॉस करतोय विश्वासदादांचे शुभ हस्ते. तर 1 मिनिट फक्त. एका बाजूला आहे एबी आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वर्गीय बलवंत शेठ प्रतिष्ठान. बलवंत शेठ प्रतिष्ठान कॉल आहे आणि ते झालंय टॉस जिंकलाय. तर नक्कीच आमच्या मान्यवरांना रिक्वेस्ट करतो दोन्ही कॅप्टनला बस स्टॉप लेग देऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. तर टॉस जिंकला कॅप्टन विकी म्हात्रे अर्थातच टीम सोनादेवीनं. नाणेफेकी जिंकल्यानंतर विकी निर्णय काय? 6 ओव्हरची मॅच सिटी क्रिकेट फॉर्मॅट आहे. समोर टीम आहे सुरेश इंटरप्राइजेस पाय. 6 ओव्हर मध्ये कुठपर्यंत रोखण्याचा मानस आहे? कमीत कमी धावसंख्येपर्यंत. काय म्हणशील सिटी क्रिकेट फॉर्मॅट ॲज अ कॅप्टन ज्यावेळी तुम्हाला जो मानसन्मान मिळतो आणि सिटी क्रिकेट फॉर्मॅट बद्दल काही शब्द काय सांगशील? नाही, सिटी क्रिकेट चांगलंच खेळलं जातं भिवंडीमध्ये आणि जे सगळ्यात दुसऱ्या सिटीमधून आम्ही बघतो त्याच्यापेक्षा भिवंडीमध्ये जो ठसन क्रिकेट येतो तो कुठे खेळायला भेटत नाही आणि बघायलाही भेटत नाही.
ठसन दर्जा आणि खुन्नस यासाठीच इथले क्रिकेट जाणलं जातं. ऑल द बेस्ट आपण करूया. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 6 मॅच आपल्या सोबत आहेत पायाचे कॅप्टन आणि नाणेफेकी गमावली आहे. 6 सामना आणि बॅटिंग करायची आहे. कुठपर्यंत जाण्याचा माइंडसेट आहे? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील क्रिकेट स्पर्धेबद्दल, स्वर्गीय बलवंत चषकाबद्दल? कारण एक अतिशय चांगली क्रिकेट टुर्नामेंट आहे. ग्रामीण 16 संघ आणि त्याचबरोबरीने सिटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये 16 संघ. समोर सोनादेवी टीम आहे आणि स्पर्धेबद्दल आणि सोनादेवी बद्दल काय सांगशील? नाही, ग्रामीण आणि ओपनचा हा चांगला रील चाललाय आणि ग्रामीण बघा तशी टुर्नामेंट ओपनची बघायला भेटत नाही, तर काहीतरी नवीन वाटतंय. सोनादेवी टीमगर अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. एक क्लोज एन्काउंटर मॅच प्रेक्षकांना पाहायला आवडेल आणि तो संघर्ष बाय संघ करेल का? हो नक्कीच चांगली मॅच होईल. कोणाकडनं जास्त अपेक्षा ठेवतोस या मॅच मध्ये? कारण सुरेश इंटरप्राइजेस पाय नक्कीच तुमची स्टारकास्ट देखील मैदानावरती उतरेल. प्रत्येक टीम मध्ये वेगवेगळे चेंजेस पाहायला मिळतात. यावर्षी तुमच्या टीम मध्ये कोणी नवीन प्लेयर्स ऍड आहेत का? हां, आताच आम्ही साहेबला घेतलंय आणि उमेश आणि आकाशकडून जास्त अपेक्षा असते. सो विश ऑल द बेस्ट. हे होते पायाचे कॅप्टन. त्यांना करायचे बॅटिंग. विकीनं जिंकला टॉस, निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि जयदुर्गा बीच्या कॅप्टननं आधी कॉम्बॉक्स मध्ये मॅनेजमेंट कमिटी सोबत संपर्क साधायचा आहे. त्यानंतर मॅच सुरू होईल अशी ऑर्गनायझरची माहिती आमच्यापर्यंत येते. तोपर्यंत सामना सुरू केला जाणार नाही. जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि इनिशियल ओव्हरसाठी आमच्या सोबतीनं जोडलेले असतील ते म्हणजेच शेर शायरीचा एक अनोखा अंदाज बाबूशाह. हेलो हेलो हेलो, थोड़ा आवाज़ बढ़ा लीजिए. तो चलिए ओमकार जी शेट्टी, आपका भी तहे दिल से स्वागत. चलिए कई मेहमान यहाँ पर देखिए उपस्थित हैं. जैसे कि इतना हर डबल क्रॉस एक धोखा होता है, क्रिकेट में जैसे हर बाउंड्री चौका होता है, तो मेहमानों को भी सम्मान करने का एक मौका होता है. चलते मेहमान नवाची की तरफ. ते व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय. नक्कीच वाशेरेचे माजी सरपंच आदरणीय विश्वास दादा आणि त्यांचा सन्मान केला जाईल रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते. रोहन पाटील या स्पर्धेचे आमचे प्रणेते, त्यांच्या शुभ हस्ते आपण विश्वास दादाला इथे सन्मानित करतोय. तर यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत देवा ग्रुपचे एक अतिशय महत्वाचे नक्कीच व्यक्तिमत्व छोटा भाई आणि त्यांचा सन्मान केला जाईल रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. आपला अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि यानंतर आम्ही सन्मानित करतोय मॅक्सला. नक्कीच दुस्तीच्या दुनियेतील एक राजा असं व्यक्तिमत्व. तर मॅक्स दादाचा सन्मान देखील केला जाईल रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते. सलामीची जोडी मैदानावरती एंटर झाली आहे आणि धनेश 11 कुक्स टीम मध्ये जर आपण पाहिलं तर बॉलिंग युनिट चांगल्या रन्स त्यांनी चांगल्या केलेत. पाहिजे जयदुर्गा बी या टार्गेटला चेस करतीये का, त्याचं उत्तर देतीये का, या ऐकूयात कॉम्बॉक्स मध्ये बाबूशाह आणि त्यांच्या सोबतीनं. नक्कीच अपन ज्वाइन होऊयात. चलिए ओमकार जी, निश्चित रूप से आपका भी तहे दिल से स्वागत. देखिए यहाँ पर से मैक्स सर इनका साथ साथ बात करेंगे. यहाँ पर देवा ग्रुप के देखिए यहाँ पर सम्मान किया गया. तो चलिए ओमकार जी बात करेंगे. यहाँ पर कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का है. लेकिन सर भावेश पवार जिस तरह की बल्लेबाजी कर रहे थे, मैं पहले बता देता कि जंगल में शेर से और टेनिस क्रिकेट में भावेश से थोड़ा बच के रहना. शेर जंगल में खूब फाड़ता है, भावेश टेनिस क्रिकेट में खूब मारता है. जय बजरंग घुड़सैर टीम ग्रामीण में भी देखिए टीम रायगढ़ पर भी जाके इलाका तेरा धमाका मेरा. लेकिन कोई भी टीम को यहाँ पर से कम नहीं मानना चाहिए. आजकल टेनिस क्रिकेट बहुत बढ़िया बदल चुका है. हर खिलाड़ी देखिए हर टीम संघर्ष करने की ताकत रखते हैं. पहली गेंद देखिए बाहरी किनारा लिया, गली और पॉइंट के फील्डर को बीट किया, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक 2 रन आता हुआ. ओमकार जी क्या कहना चाहोगे यहाँ पर जिस तरह के बहुत बड़ी टारगेट देखिए. यहाँ पर टारगेट की बात करेंगे तो 96 रनों के टारगेट से, यानी हर ओवर में एक चौके छक्के नहीं, मैं कहूंगा 3 गेंद के ऊपर बड़ा हिट्स आपको खेलना जरूरी है. 36 चेंडू तुम्हाला करायचे रन्स या मॅच मध्ये. त्या म्हणजेच आपण पाहतोय 96 आणि याच धनेश अगेन्स्ट 119 बी इंडियन चेस देखील केले. ती देखील मॅच 6 ओव्हरची होती. पाहिजे आता जयदुर्गा बी तो कारनामा करेल का? चलिए क्रॉस द लाइन प्रेम यहाँ पर खेलते हुए गेंद सीधा देखिए भावेश के हाथों पर. लेकिन ओमकार जी कहते हैं ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले वो सफेद नहीं दिखेगा.
आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो आपको यह मंजिल नहीं मिलेगा। मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से होकर चलते हैं. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय जय तुरे, जो किवनी संघाचा खेळाडू आहे. धनेश 11 मध्ये त्याची लागली आहे वर्णी. बढ़िया गेंदबाजी वाइड का इजाफा एक्स्ट्रा रन से देखिए यहाँ पर टोटल आगे बढ़ता हुआ. कहती ना 2 दिन की इश्क को मोहब्बत मत समझो. तो चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए जाकर पर पहुंच गया 3 रन. और मैंने यही जिक्र किया ओमकार जी के कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले वो सफेद नहीं दिखेगा. आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो आपको 96 रन नहीं मिलेगा. ये देखिए और मुश्किल बनेगा यहाँ पर ओमकार जी. देखिए यहाँ पर शुरुआत में यहाँ पर झटका लगता हुआ और जब आप 96 का पीछा कर रहे हो. फील्डर को इशारा कर रहे हैं निश्चित रूप से जयेश पाटिल. देखिए बात करेंगे ओमकार जी. कहते हैं ना डालों से फूल टूट जाए तो डाली से उसे जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं. तो यहाँ पर देखिए पहला विकेट गिर चुका है. और गेंदबाज की तरफ से देखिए बात कहा जाए तो यहाँ पर निराश किए जय दुर्गा. बैटिंग की बात करेंगे. देखिए शुरुआत देखिए कैसे 14 रन पहला ओवर में, सेकेंड ओवर में 12 रन, थर्ड ओवर 10 रन. लेकिन उसके बाद देखिए प्रेम के ऊपर 17 ओवर का बहुत लंबा, लेकिन उसके बाद जो अंतिम ओवर था ओवर को देखिए 29 रनों का ओवर बना दिए. दिनेश खेळते ना त्यावेळी हेच घडतं, कारण या टीमनं 4 ओव्हर जरी 20 केल्या नंतरच्या 2 ओव्हर महेंद्र आणि भावेश येतो, तिथनं देखील ही टीम 40 ते 45 मारण्याची ताकद ठेवते. आणि या मॅच मध्ये देखील तेच झालं. शेवटच्या 2 षटकांमध्ये 42 रन आल्या आणि 96 चं टार्गेट जयदुर्गा बी समोर सेट झालाय. नवीन फलंदाजाला डाव्या हाताचा जयंत देवरुंग साठी नेहमीच सलामीला येऊन दर्जेदार क्रिकेट ज्यांनी खेळलाय बलवंत दाखल झालाय. तो चलिए ओमकार जी कहते ना सांप में जहर हो या ना हो लेकिन जहरीला दिखना चाहिए. भला ही आपके सामने 96 रनों का टारगेट है, लेकिन आपको भी जहरीला बनना होगा. कहते ना सांप बड़ा हो या छोटा, लेकिन डसने का अंदाज तो वही रहता है फाफा. लेकिन हर टीम में ऐसे खिलाड़ी रहते हैं अजगर रहते हैं, कहीं कहीं डसते नहीं है निकलते हैं. जो आपने निचले 2 ओवर में देखा जिस तरह के रन हुआ यहाँ पर सर भावेश पवार, उसके बाद महेंद्र जिस तरह के उन्होंने बल्लेबाजी की यहाँ पर, कहते ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला. बस तो गए थे टॉप ऑर्डर के बल्लेबाज से, लेकिन निचली कर्मे में देखिए भावेश महेंद्र की बल्लेबाजी ने मार डाला. लेकिन ये सब चीज भूलकर उन्हें यही करना चाहिए कि हमें 96 रन तक है. हाँ ये चलिए डॉट गेंद मुश्किल बनाएगा. ओमकार जी कहते हैं ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए. जहां पर आपको रनों का जरूरत है, प्रति ओवर की बात करेंगे तो हर ओवर में लगभग यहां पर आपको 18-19 रनों की औसत लेकर चलना होगा. आसान नहीं रहेगा, लेकिन उतना मुश्किल बनाते हुए बढ़िया गेंदबाजी, जितना भी तारीफ किया जाए. जय तुरे देखिए भैरिशन देखिए कितना कमाल का स्लोअर गेंद कर रहे हैं, नकल गेंद कर रहे हैं और गेंद को अंदर बाहर निकाल रहे हैं. इसलिए जो ओमकार जी कहते हैं ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है. फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में उंगलियों से गेंद घुमाना ये उससे भी बड़ी बात है. और बढ़िया कमाल के गेंदबाजी देखिए यहाँ पर जय तरे ने देखिए करके दिखाया. पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टोटल की बात करेंगे तो टोटल देखिए 4 रन बनाए. ओमकार जी क्या आपको लगता है यहाँ पर से 96 तक पहुंचने के लिए क्या कुछ करना होगा? $96 तक पहुंचने के लिए ओमकार जी देखिए यहाँ पर 4 रन आया है यहाँ पर शुरुआत ओवर में. क्या लगता है आपको आगे के बल्लेबाजी कैसे करना चाहिए? मुझे तो लग रहा है आसान नहीं है, लेकिन कहते ना सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए. आणि तेच इम्पॉर्टंट आहे. मध्ये समोर जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय विवेक शेलार. सध्या महाराष्ट्र टेनिस बॉल पटलावरचं हे फार मोठं नाव आहे, कारण ऑल मॉन्स्टर रायगड या संघाच्या माध्यमातून त्याची वर्णी लागते. अजित मोहितेच्या सोबतीनं फार मोठे क्रिकेटचे धडे थॉमस डायस असेल पूर्ण रायगडच्या स्टारकास्ट सोबत घेऊन तो सातत्यानं मैदानावरती उतरलाय. आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ज्यावेळी मोठ्या खेळाडूंसोबत तुम्ही तुमचा वेग घालवता, तुम्ही फार काही शिकवून येता. आणि पडघा विभागातील जे एक छोटंसं खालींग गाव आहे ना, त्या गावाला आज महाराष्ट्र टेनिस बॉल कोपऱ्यात एक वेगळी ओळख विवेक शेलारनं दिली आहे. और बिल्कुल यहाँ पर ओमकार जी देखिए बल्लेबाज के लिए भी बढ़िया मौका है. इतनी बड़ी गेंदबाज के ऊपर अगर आप रन बनाते हो तो आपका कॉन्फिडेंट आत्मविश्वास भी बढ़ेगा. और देखिए हम हमेशा कहते हैं
कि काफी खिलाड़ी ऐसे इंतजार में रहते हैं, बड़ी मुकाबला, बड़ी जैसे ओपन की मैच आपने जिक्र किया, उस टीम में खेलना इतना आसान नहीं मिलता है, लेकिन यहाँ पर देखिए हीरो बनने का मौका है। सामने विवेक सेलर जैसे गेंदबाज हैं, अगर इनके ऊपर आप 15-20 रन भी बना लेना, कहीं ना कहीं नजरे जाता है। आणि एक पारितोषिक आहे विवेक शिलासाठी. छोट्या भाई यांनी मॅक्स दादा यांसकडून प्रत्येकी विकेटसाठी त्याला 1,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. ज्याचा नावाचा उल्लेख तू केला, हिरो, अगदी बनस्टोक आहे भिवंडीचा, म्हणून त्याला प्रिन्स ऑफ भिवंडी या नावानं ओळखलं जातं. बिल्कुल ओमकार जी, देखिए फिंगर रोल, अननॅचरल लेग ब्रेक, बीट केलं बॅट्समनला, चेंडूचा तो डॉट, आणि आता दबाव आणि दबाव, कारण मागचे 3 बॉलांना खातं देखील खोलता आलं नाहीये बाबूशाह फलंदाजाला. बिल्कुल बिल्कुल, इसलिए देखिए मैक्स दादा, छोटे दादा आपने जिक्र किए, बढ़िया देखिए यहाँ पर हौसला अफजाई कर रहे हैं। इसलिए तो यहाँ पर ओमकार जी मैंने कहा इससे पहले ओवर में कि यहाँ पर से फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट को उंगलियों से गेंद घुमाना, वेरिएशन दिखाना, ये उससे भी बड़ी बात है। यष्टांच्या मागे आहे भावेश पवार, त्या खेळाडूच्या माध्यमातून देखील फार काही सातत्याने शिकला. आणि जयेश पाटीलनं ज्यावेळी धनेश इलेव्हनचं नेतृत्व त्याच्या हातामध्ये घेतलं, या भिवंडीच्या कोपऱ्यातनं तारे सितारे फक्त निवडले नाही, ते घडवले या धनेश इलेव्हन कुकसे संघासाठी. म्हणूनच आज धनेश इलेव्हन कुकसे या नावाचा डंका या भिवंडी परिसरामध्ये सातत्यानं वाजतो. बिल्कुल बिल्कुल सर, वंडर बॉय जयेश पाटिल कहा जाता है, बहुत दिमाग का बढ़िया इस्तेमाल करते हैं। और ओमकार जी, इसलिए तो सदाशिव ने फरिश्ते पिक्चर में कहा था कि दिमाग का इस्तेमाल करो, दिमाग में बहुत ताकत होती है। आणि आता क्रिकेट डोक्यानं नाही तर आता बॅटनं देखील खेळावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण तुमच्या समोर 96 चं टार्गेट आहे. तुम्ही जिंकता हारता, यू विन यू लूज, डजंट नॉट मॅटर, बट यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. जर तुम्ही मेहनत करताय तर तुम्ही जिंकणार आहात, त्यामुळे तुमचा तो संघर्ष हवा आहे. चलिए यहाँ पर देखिए रन तो आ रहा है, लेकिन से बहुत दूर, देखिए 96 रन है। जैसे ओमकार जी कहते हैं ना, रात क्या ढली तो सितारे चले गए भाई, अपनों से क्या, जब बिगानों से क्या कहे, जब अपने चले गए। अरे जीत लेते ये क्रिकेट की बाजी जरूर, लेकिन जीतने की कोशिश में 95 रन चले गए। आणि तब्बल 6 बॉलचा सामना केला सलामीच्या फलंदाजांनी, आणि पहिली सिंगल त्याच्या बॅटमधनं आता आली आहे, आणि फलंदाज सूरज भोईर. बिल्कुल ओमकार जी, थोड़ी सी यहाँ पर देखिए बैकफुट पर जाते हुए, लेकिन हिम्मत नहीं हारनी चाहिए। और मुश्किल है रास्ता, लेकिन नामुमकिन नहीं है। लेकिन सामने देखिए कैसे गेंदबाज आ रहे हैं हर ओवर में। देखिए जैसे कहते हैं ना, एक दरवाजा बंद होता है तो दूसरा दरवाजा खुल जाता है। अगर एक गेंदबाज शेर जाता है तो दूसरा सव्वा शेर गेंदबाज आ जाता है। म्हणूनच या टीमचं नाव धनेश इलेव्हन कुक्स आहे. आणि चर्चा करता करता विवेक शिलारचं षटक पूर्ण झालं, आणि काय बॉलिंग केली विवेक शिलारनं, अगदी लाजवाब षटक त्यानं टाकलं. फक्त खर्च केला 3 धावा, आणि जयदुर्गा बी सध्या आता फार अडचणीमध्ये सापडत चालली आहे. इथे रेस आपण पाहतोय जयतुरे आणि विवेक मध्ये सुरू होती की कोण कमी धावा खर्च करेल. जयतुरेने खर्च केला 4, विवेक शिलारनं खर्च केला फक्त 3. 2 षटकांमध्ये झाले 7, करायच्या 96, म्हणजे येणारे 24 चेंडू, आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा 89. आणि बॉलिंग ट्रॅक वरती 3रं षटक, आणि धनेश इलेव्हन कुकसे टीम मध्ये वर्णी लागतीये, ती म्हणजेच विनीत माईची. आजही एक गोष्ट बाबूशा तुला सांगेल, 2017 मनकोली प्रीमियर लीग होती, पहिल्यांदाच या खेळाडूला खेळताना पाहिलं, आणि त्यावेळी अलगद समालोचन करता करता तोंडातून एक वाक्य निघून गेलं की इन फ्युचर हा भिवंडीचा स्टार प्लेअर बनेल. आणि आता 2021 3 वर्ष त्यानं केलेला हार्डवर्क, आणि विनीत माई मनकोलीचा खेळाडू अवघ्या वयाच्या 19व्या वर्षी धनेश इलेव्हन कुकसे मध्ये खेळतोय. हे फार मोठं मी म्हणेल विजय मनकोली क्रिकेटचा. बिल्कुल बिल्कुल, इसलिए कहते हैं ना, किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है। विनीत का ये मेहनत है, लेकिन इस ओवर को ठीक है, थोड़ा सा आवाज मत बदलिए, जो है बिल्कुल बेहतर, थोड़ा आवाज बढ़ाते रहिए। इस ओवर को कम से कम अगर मुकाबला में वापसी करना है ना ओमकार जी, यहाँ पर लंबा बनाना होगा। सिंगल डबल से बातें तो बनेगी, लेकिन इस काम नहीं चलेगी। जैसे कहते हैं ना, अपनी जीत को हम जुनून बना देंगे और अपने बल्लेबाजी को हम पहचान बना देंगे। क्या इस ओवर को ईशांत शर्मा बना पाएंगे? 30 रनों का ओवर या 25 रनों का ओवर, तब मुकाबला में वापसी कर पाएंगे। विनीत माहीच्या अगेन्स्ट रन्स येणं हे नेहमीच चॅलेंज व्हायला, मग ते भिवंडीचं इमर्जिंग क्रिकेट असू दे, सिटी क्रिकेट असू दे, मनकोलीसाठी ग्रामीण क्रिकेट असू दे. सध्या हा ट्रम्प कार्ड आम्हाला त्याच्या विरुद्ध चढवला हल्ला, अडवा बॅटनं बलवन्न पाठवला बॉल स्क्वेअरला एक बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि हा येतोय या डावातील पहिला षटकार.
आणि याच दरम्यान आपण पाहतोय प्रीत विश्वास पाटील देखील आपल्यासोबत अपकमिंग स्टार धनेश इलेव्हन कुकसेचा. विश्वास दादा नक्कीच त्यांचे हे चिरंजीव आहेत. सध्या आज क्रिकेटर ते आपल्यासोबत 12th मॅनचा रोल सलमानच्या सोबतीनं प्ले करतात. बिल्कुल बिल्कुल ओमकार जी आने वाला भविष्य, क्योंकि इसी मिट्टी से देखिए हर खिलाड़ी बनकर आ रहे हैं. आज हम सचिन, रमेश तेंदुलकर, विराट कोहली, देखिए आज भावेश और यहाँ पर जयेश पाटिल, ये खिलाड़ी देखिए इसी मिट्टी से बन रहे हैं. आने वाला भविष्य देखिए एकाध छक्के चौके लगने से काम चलने वाला नहीं है. और बढ़िया गेंदबाजी देखिए यहाँ पर छक्के खाने के बाद वापसी, इसलिए आज विनीत का हम इतना जिक्र चर्चा करते जा रहे हैं. मानकुली से देखिए बात की यहाँ पर विनीत माली, देखिए मानकुली के दीपू माली देखिए हमारे बड़े अच्छे दोस्त, कल उनका जन्मदिन बड़ा धूमधाम से यहाँ पर भी मनाया गया, मुबारकबाद देना चाहेंगे. और बढ़िया खिलाड़ी देखिए वो भी निश्चित रूप से. और ओमकार जी देखिए मैच थोड़ा सा यहाँ पर देखिए हाथ से निकलते जा रहे हैं. दोनों बल्लेबाज ऐसा नहीं की कोशिश कर रहे हैं, बिल्कुल उससे भी बेहतर यहाँ से गेंदबाजी देखने को मिलता हुआ. एक रनों से देखिए टोटल आगे बढ़ता हुआ 16 रन. लेकिन कहते ना अगर समंदर की लहर चाहे जितना भी ऊपर उठे कभी आसमान नहीं छू सकती. आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लो आपको शायद ये मंजिल मुकाम है, लेकिन थोड़ा संघर्ष करना चाहिए. यहाँ पर ओमकार जी हम अक्सर कहते हैं हारने में बुराई नहीं है, लेकिन हार मान लेने में बुराई है. आणि सुरुवात मिळाली नाहीये. आता सध्या भिवंडीचं BC4चं क्रिकेट आपण पाहिलं तर नियमावली फार वेगळी आहे. ज्युनियर्स आणि सिनियर्स या दोघांना मिळून तुम्हाला टीम तयार करावी लागते. आणि काय टीम बांधणी केली आहे. ज्युनियर्स मधनं आता त्यांनी विनीत माहीला उचललं, जय तुरेला उचललं, जे सध्या फार चर्चेत नावं होती. आणि ॲज अ बॅटर त्यांना एक ज्युनियरची गरज होती. त्यांना नजर टाकली सूरज केनेकडे, जो भावाचा खेळाडू आहे. म्हणजे भावेश, विवेक आणि जयेश जणू काही एक परीस आहे. त्याचा स्पर्श ज्याला होईल ते सोनं बनत आहे. आणि या तिन्ही खेळाडूंनी अफलातून कामगिरी सध्या केली आहे. विनीत माहीच्या षटकातील अंतिम बॉल इथे शिल्लक आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती तो तयार झाला. एक षटकार त्याला खेचलाय बलवन्न. पाहिजे फाईट किती देईल जय दुर्गा बी. तो चलिए ओमकार जी बात करेंगे बीके केनी. देखिए यहाँ पर धनेश इलेवन की तरफ से उनको देखिए टी-शर्ट पहला दिया गया है. बढ़िया देखिए शुभकामना उनकी तरफ से भी यहाँ पर आता हुआ तहे दिल से उनका भी स्वागत है. और आपने अच्छी बात जिक्र की यहाँ पर हर टीम देखिए यहाँ पर सूरज केनी लीजिए और विनीत माली लीजिए. देखिए ये धनेश इलेवन कहा जाए तो सोने का सिक्का ये टीम बन चुका है. अगर सोने का सिक्का बात करेंगे ना, अगर कीचड़ में भी गिर जाए ना उसका कीमत कम नहीं होता है. एक आध मैच खराब खेल लेने से, एक आध मैच हार लेने से इस टीम का कीमत कम नहीं होता है. बढ़िया देखिए टेनिस क्रिकेट में थोड़ा आवाज है. चलिए डीजे आपकी आवाज में कोई खराबी नहीं है, थोड़ा साउंड बढ़ा लीजिए. हमारे अंदर खराबी है क्योंकि हम हर दिन कमेंट्री करते जाएंगे तो हमारी आवाज कम होते जाएगा, इसलिए आपको हमारा साथ थोड़ा सा देना होगा. क्योंकि बुराई देखिए पराये का बुराई करके हमें कुछ फायदा मिलने वाला नहीं है. जब हमारे अंदर जो बुराई है वो भी कहना जरूरी है. तो चलिए थोड़ी सी देखिए यहाँ पर मदद मिलता हुआ और बढ़िया देखिए यहाँ पर स्कोरिंग है. ओमकार जी कहते ना जब एक अच्छे स्कोरर एक अच्छे डीजे हो तो साथ में फिर आपका कमेंट्री लगभग 50% सक्सेसफुल है. बढ़िया देखिए थोड़ा सा मुकाबला एक तरफा होता हुआ. कहते ना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. दर्शक हमेशा जुड़े रहते हैं उस तरह का टक्कर मुकाबला देखने के लिए, लेकिन ऐसा नहीं हो पा रहा है. यहाँ पर देखिए लगातार विकेट का सिलसिला और औसतम देखिए यहाँ से बढ़ता हुआ डीजे. आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फार थांबली आहे. मग ते याच दरम्यान जर आपण पाहिलं तर शुभागमन झाला एक या स्पर्धेचे आमचे सह आयोजक आणि पिंपळास गावातील एक राजेशाही असं व्यक्तिमत्व, रॉयल मॅन, रॉयल पर्सनॅलिटी आकाश शेठ घरत यांचं, तर त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. कशा प्रकारे मॅच पुढे जाईल नक्कीच आपण या ऐकूया बाबूशा. त्याआधी आपण जाऊया डीजे अबीकडे, ऐकूया एक संगीत. ओमकार जी सेठी देखिए यहाँ से दूर जाते हुए, लेकर मोहन दादा भूर देखिए यहाँ पर जोड़ते हुए. सिद्दीक भावेश सर आपको भी सल्यूट करना चाहूंगा. 863वां देखिए मैच कमेंट्री कर रहे हैं और 28 साल का तजुर्बा. और बढ़िया देखिए यहाँ पर हर कमेंटेटर को कैसे लेकर चल रहे हैं. आज 863 टूर्नामेंट था. आप अंदाजा लगा सकते हो कितनी मैच निश्चित रूप से यहाँ पर. और मोहन दादा देखिए बात करेंगे एक सीनियर कमेंटेटर से लेजेंड कमेंटेटर के काम देखिए कैसे यहाँ पर हर स्पेल में लेकर जा रहे हैं. तो चलेंगे यहाँ पर मोहन सर भूरी साहब की तरफ और उनके साथ मैं जुड़ा रहूंगा. आप बात करेंगे तो यहाँ पर देखिए टोटल यहाँ पर जिस तरह की स्थिति है यहाँ पर बहुत नाजुक स्थिति है.
जहां से 96 रन तक पहुंचना मुश्किल नहीं, यहाँ से नामुमकिन दिखता हुआ। निश्चितच आपण पाहिला हा जो प्रवास आहे कुठेतरी मला वाटतं रिक्षाने चालू आहे, कारण की हा प्रवास जर करायचा असेल तर एक्सप्रेसने करायला लागेल. लाईन चुकीची आपण पाहतोय. 21 लाईन चुकीची आपण पाहिली होती. आउट ऑफ लेग स्टंपचा चेंडू होता, पंच वाईट करार करतात अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र फटका चांगला आहे. खाली क्षेत्रामधून चेंडू मात्र ट्रॅव्हल प्रवास करतोय. कव्हर क्षेत्रामधून चेंडू अपकारासाठी जातोय. चौकाने संघ धावसंख्या होती ती 25. हरीश जोशी याच्या बॅटमधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट आपण फटका पाहिला. ऑन द ऑफ थोडंसं कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झाला होता. चौकार येतो. चौकाने संघ धावसंख्या 4 ने पुढे असते. धावसंख्या होती 25. षटक क्रमांक 4 आपण पाहतो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विवेक सेलार. लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय. राईट आर्म ओरचा मार. या ठिकाणी मात्र फक्त आणि फक्त चेंडूला थोडीशी दिशा दिली जे स्कोर ऑफ विकेट आपण पाहतो. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका. ताकदीपेक्षा कुठेतरी युक्तीचा जास्त वापर आणि 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सगळे धावसंख्या होती ती 27. मोठं लक्ष विजयाचं. निश्चितच संघामध्ये कमबॅक असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट खेळावं लागेल. मात्र मुकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल. चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. विवेक शेलार गेंदबाजी कर रहे हैं. देखिए कहीं भी लग नहीं रहा है कि जयदुर्गा बी की तरफ से कोशिश हो रही है. कोशिश तो आपको करना चाहिए. रिजल्ट आपके हाथ में भले से ना हो. इस मरतबा एलबीडब्ल्यू की अपील. गेंद कवर में गई है. दूसरे के लिए जा रहे हैं बैट्समैन आउट. श्रोताओं से माफ़ी चाहूँगा, हालांकि बहुत इंटरेस्टिंग कमेंटेटर हैं बाबू शाह भी और ओमकार शेट्टे. ओमकार शेट्टे ने शायरी दुनिया में अच्छा कदम रखा है कमेंट्री में. बाबू शाह भी अच्छी शायरी कर रहे थे. थोड़ी देर के लिए ऐसा लगा कि शायद कवि सम्मेलन ना चल रहा हो. एक शेर है कि कैद जंगल में अकेला है, मुझे जाने दो, खूब जम जाएंगी जब मिल बैठेंगे दीवाने दो. 4 ओवर की समाप्ति हो चुकी है. बहुत पिछड़ती हुई बारी. केवल 29 रन. गेंद शायद गेंद बदलने की मांग की अंपायर ने. यस, गेंद बदलने की मांग की है ऑर्गेनाइजिंग कमेटी. गेंदबाजी के लिए अब भावेश पवार. कितना हुआ? 5 हुआ? 4 हुआ. 4 के बाद 4 षटकांच्या अंती धावसंख्या ती फक्त आणि फक्त 29. विजयाचं लक्ष आपण पाहिलं तब्बल 96 धावांचं विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठलाग करताना कुठेतरी आपण पाहतोय परिपूर्ण दमछाक झालेली 4 षटकांच्या धावसंख्या ती फक्त आणि फक्त 29. षटक क्रमांक 5 संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज भावेश. टेनिस जगतातील एक जबरदस्त नाव आपण ऐकतोय भावेश. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 5वं षटक आता तो भावेश. विजयापासून बऱ्याच धावा दूर आहे. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक बसायचं मोठ्या बटक्यांची आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट. चेंडूला थोडंसं ऑन द घेण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. आउट फील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. मित्र आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता, जी स्पर्धा आपण पाहतो, या स्पर्धेला खास करून गणपतजी भोईर कशिलोन या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. भिवंडी क्रिकेट न्यू 40 प्लस संघटनेचे सन्मान्य सदस्य देखील आहेत. उत्कृष्ट क्रिकेटर आहेत.
धन्यवाद गणपतजी. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हता, लाईन अप करू शकला नाही, मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नाहीये, चेंडू पायावर जातो, पंच लेग बायचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा, धावसंख्या 1 ने पुढे सरकते 31. दिशा चुकीची आहे, पंच वाईटचा इशारा करता. एक धावेचा निर्वाळा, धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या होते ती 32. षटक क्रमांक 5 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भावेश. लेफ्ट हँड राऊंडचा मार. या ठिकाणी मात्र बिग एड घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता, लाईनअप करू शकला आणि चेंडूची लाईन लाईनअप करू शकला नव्हता. फलंदाज थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न हरी याचा. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्पंच केले, अतिशय चांगला फटका ऑन द चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय. आउटफील्ड मधून मात्र काय लाजवाब क्षेत्ररक्षण. मिळतील 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे सकते 34. विजयाचं लक्ष आपण पाहिले 96 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे, धावसंख्या फक्त आणि फक्त 34. हलक्या बॅटने फक्त चेंडू थोडंसं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू जातो डीप मधून, जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मिळतं फक्त आणि फक्त 1 धाव, धावसंख्या 35. इस मैच की विजेता टीम को कहीं भी नहीं जाना है. ब्लाइंड स्ट्रोक, एक दुधा माणसाने घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू येण्याच्या अगोदर बॅट या ठिकाणी रिलीज होताना पहिली फलंदाज जगदीशाची, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हते. एक निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या स्त्री षटक क्रमांक 5 संपतात. ते परिपूर्ण बॅकफुटवर आहे, जवळ जवळ पराभवाच्या खाईत आहे. आता जे फक्त आणि फक्त अंतिम षटकामध्ये आपण पराभवाचं जे अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. धावसंख्या 35 आहे, विजयाचं लक्ष 96 धावांचं. विनीत शेवटचं अंतिम अखेरचं षटक, गोलंदाज विनीत लॉंग रन, पंचांना क्रॉस करतोय, स्ट्राइक रोटेट करतोय हरी. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, बिग हिट, अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन जबरदस्त रिट केली, चेंडू ऑन साइडचा धमाका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. लाज जवाब फटका, साधा वेसाठी या षटकार येतो. षटकाने संघात धावसंख्या 6 ने पुढे सरकते, धावसंख्या होती ती 41 41. आता मात्र फक्त आणि फक्त जे पराभवाचं अंतर आहे ते कमी केलं जातं. 96 धावांचं भलं मोठं लक्ष. आता विजय थोडंसं अवघड झालेले, इम्पॉसिबल झालेले, मात्र पराभवाचं अंतर विनीत, गोलंदाज विनीत. वेगवान चेंडू बघूया, एक्झिट मला वाटतं लाईन चुकीची आहे, आउट ऑफ लेग स्टंप 1+4. पंचांचा वाईटचा इशारा येतो, 1+4 अशा 5 धावा या ठिकाणी गृहीत धरल्या जातील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज, शॉर्ट अँड पोल अँड सक्सेसफुल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला, मात्र कुठेतरी या फटक्यानं थोडासा उशीर झालेला आहे. या फटक्यांची आवश्यकता अगोदर हवी होती. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट आपण पाहिला, हरियाच्या बॅट मधून जबरदस्त चेंडूची लाईन रीड केली, ऑन साइडचा ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 52. 52 धावा धाव फलकावर. अंतिम षटकाचा जर आपण विचार केला निश्चितच हाणामारीला प्रारंभ आहे, चांगली सुरुवात आहे, मात्र कुठेतरी थोडासा उशीर झालेला. या फटक्यांची आवश्यकता या अगोदर हवी होती. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आतापर्यंत आपण पहिल्या 2 चेंडूमध्ये 17 धावा, थोडासा महागडा गोलंदाज ठरतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विनीत, लॉंग रन, पंचांना क्रॉस करतोय, स्ट्राइक रोटेट करतोय, त्याच्या बॅट मधून आपण अंतिम षटकार म्हणून पाहतोय. षटकारांची ड्रिल हरी.
आता मात्र लाईन रीड करू शकला नाही आहे, लाईनअप करू शकला नाही. चेंडूची लाईन अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू, ॲक्प्रेस डिलिव्हरी चेंडू, वेगवान चेंडू होता, चपकन निघून गेला होता. कुठल्या प्रकारची धावा नाही, निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. जवळ जवळ जो पराभव आहे तो कुठेतरी स्वीकारलेला आहे जयदुर्गा बी या संघानं, कारण की विशाल लक्ष्य विजयासाठी 96 धावांचा आतापर्यंत धावा फक्त आणि फक्त 52 धावा धावपळकावर आहेत. फुलचा चेंडू ऑन सेटचा पुन्हा एकदा धमाका हरियाच्या बॅट मधून, काय लाजवाब फटका. फटक्यानं फक्त आणि फक्त एक पराभवाचं जे अंतर आहे ते कमी होऊ शकतं. 7 मिनिट सगळ्या धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 58. ब्लिक ब्लास्ट अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खराब चेंडू होता, जसं प्रश्न तसं उत्तर. अजब की गेंद और गजब का शॉट. अगेन्स्ट विनीत. आता मात्र पुन्हा एकदा लाईनच चुकीची आहे. आउट ऑफ स्टंपचा मारा आपण पाहिला. खराब चेंडू होता, दिशाहीन चेंडू, पंच वाईटची खून करतात. एक धावेचा निर्वळा, धावसंख्या एकने पुढे सकते 59. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विनीत. पुन्हा एकदा खराब चेंडू, का लाजवाब फटका आपण पाहिला. टायमिंग जबरदस्त. पुल्यांचा चेंडू ऑन साइडचा धमाका, स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक फटका हरियाच्या बॅट मधून येतोय. आणि निश्चित स्थिती सर म्हणेन कुठेतरी या फटक्यान थोडंसं उशीर झालेलं आहे. बिल्कुल इस तरह के शॉट शुरुआती दौर में चाहते थे वो आखिर में आ रहे हैं, लेकिन हरी ने बढ़िया बल्लेबाजी की है. कुल मिलाकर 37 पे बल्लेबाजी कर रहे, 37. सिक्सर के हैट्रिक पे हैं. रिवर्स शॉट खेला है गैप में, कोई मौका नहीं, 4 रन. लेकिन हरी के लिए भी तालियां होना चाहिए. 41 नॉट आउट. वेल प्लेड हरी जोशी, जॉर्ज बेली ऑफ भिवंडी. तो इस मैच को जीत लिया है धनेश कुकसे ने. कॉन्ग्रेचुलेशन पांडुरंग धर्मा पाटिल, द कैप्टन विवेक शेलार, भावेश पवार, जयेश एंड ऑल टीम. हार्ड लक जयदुर्गा बी, हार्ड लक. प्रभुदास नाइक, जगदीश नाइक एंड सूरज भोयर द कैप्टन. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने शुरुआत अच्छी दी, 35 रन बनाए. जयदुर्गा कैप्टन सूरज केने 35 रन. जयदुर्गा संघाचा कॅप्टन आपण प्लीज थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधा. जयदुर्गा संघाचा कॅप्टन